तेवढी झाली वय म्हणून तुला उशीर लागला पोरांचं काय काम करतीस ग तू काय पोरासनी आम्ही कोणाच फाटले कोणा तुटले शिवलं केलं कारभाराला पाजलं ना आली होय कारभाराला हेच पाजत्या आता गवड्याला 4 लिटर रतीब चालू आहे आणि गवड्याला 1 लिटरचा रतीब चालू आहे असं म्हणल्यावर म्हटलं पाच हा ही पाजून त्याला गुळकांडी लावतोस काय सगळ्या मुली आल्या त्या आल्या? आपण जमले सगळी लहान लहान मुली आपण लहान मुली आपल्या शाळेत सुट्टी नको का शाळेत सुरती पाहिजे ना कोणतरी ती वडिलांची ठकू मावशी तिला बोलवून घेते हा घे का तुझं तिचं पाठाण झालं या तुझी सारखं भांडतं का तिला लई सवय खोड घाण होय ना अगं परवा तिच्या कोंबड्यानं माझं डुडकू तुडवून मार अगं उलटलीस उलट झालं म्हणजे उलटले हा रेडकानं कोंबड मारले असं म्हणलं कोंबड्याचं डुडकू तुडवून मारले नाही नाही मी हात मारून घेते तिला घे मार अगं माझी थांब जरा त्यांना माझी फिल्म बघायची आहे आता येणे मला घरात बसलेले बोलवून घेतलं या आणि इथं आल्यावर पताक वर करायला लागले त्या हा अगं काय हे गाव असं नसलं अगं असं ते काय बघायची वस्तू आहे काय मार्ग आहे सगळ्या मुली जमल्या तुला का उशीर लागला आता मी तुमच्यासारखी काय सुटक बाय आहे का म्हणजे तुला कोणी कुठवली अगं माझ्या पाठीमाग प्रपंच आहे 2-4 दीर आहेत नंदा आहेत त्या जावा आहेत त्या सासू सासरा लेकरं बाळ आहे ते 15-16 नवरं आहेत आणि ते 1-2-3 वाढवलं असतं तर बरं झालं आता गावावर होऊनच आलेच वाटतं अगं तुम्हाला काय देशाची काळजी आहे का ग आता ह्याच्याबद्दल तुम्ही चौकशी केली का तुम्हाला काय देशाची काळजी आहे का देशाची काळजी मला जास्त आता मला सांग किल्लारीला भूकंप झाला माईक किल्लारीला भूकंप झाला कितीतरी हजारो माणसं मेली भारतातली लोकसंख्या कमी झाली का नाही दुसरी गोष्ट मग कोरोना येऊन गेला कोरोनात कितीतरी लाखो माणसं मेली भारतातली लोकसंख्या कमी झाली विचार केला म्हटलं म्हाताऱ्याला काय ग आता जीव गेला तर मागे पुढे बघू नका जीव गेला तरी मागे पुढे बघू नका हो पण ढिले पडू नका म्हणलं काय झालं एवढी मुलं जर झाली करण्यात ते पुरे आहे तुम्ही वय माझ्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला काय ग हे काम हाती घ्या दोन तीन खेळातच बंद होया पाहिजे सगळ्या मुली जमल्या आहेत बरं मुलींना नम्रप्रमाणे माल विचार